मी काय म्हणतो, मी आता एक जाहिरात बघितली त्या राजकुमार रावची. तो एका जे आहे ते कफ सिरपच्या ऍड मध्ये तो म्हणजे कफ सिरप एंडोर्स करतोय. तर मला एक सांगा, तो काय डॉक्टर आहे, नर्स आहे, फार्मासिस्ट आहे, हेल्थकेअर कोणता हेल्थकेअर मधलं काय त्याचं बॅकग्राऊंड आहे का? नाही. तर मग का तुम्ही ऍक्टरने सांगितलेल्या कोणत्या अशा मेडिकलच्या गोष्टी परचेस करता? थोडेसे हुशार व्हा, अशा गोष्टी घेण्याच्या मागे लागू नका. कोणता जर ऍक्टर सांगत असेल, हे तेल खा तुमच्या आरोग्यासाठी चांगले, हे मल्टीव्हिटॅमिन खा तुमच्या आरोग्यासाठी चांगले, पण तुमच्या आरोग्याच्या गोष्टी जर ऍक्टर सांगत असेल तर तुमचा मेंदू काय कुठे काय गुडघ्यात गेलाय का? त्यामुळे एक गोष्ट सांगतो, जर कोणता ऍक्टर अशा कोणताही जे हेल्थ रिलेटेड सप्लिमेंट एंडॉर्स करत असेल तर शक्यतो त्या घेण्याच्या भानगडीत पडू नका. कोणता जर डॉक्टर झालं, फार्मासिस्ट झालं किंवा कोणती अशी व्यक्ती जी हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये आहे, ज्याचं एज्युकेशन त्या गोष्टीमध्ये आहे, त्याने सांगितलेलं सजेशन तुम्ही पाळले तर बरं राहील. आणि अजून एक गोष्ट की जर ऍक्टर कोणत्या बेसिक लाईफस्टाईल चेंजेस बद्दल सांगत असेल, जसं की आपले अक्षय कुमार सर, ते सांगतात की सकाळी उठा, लिंबू पाणी घ्या, त्या जनरल हेल्थ ऍडवाइस तुम्ही फॉलो करू शकता. पण जर कोणता ऍक्टर तुम्हाला सांगत असेल, हे तेल खा, हे मल्टीव्हिटॅमिन खा, या हा कप सिरप घ्या, तर अशा गोष्टी करण्याच्या भानगडीत पडू नका. धन्यवाद. आम्ही स्वभावाने मूड मध्ये रूढ वाले, कधी थांबवत नाही हुड मध्ये डूड वाले पोर.